फक्त मराठी। स्वामी समर्थ महाराज। अखिल विश्वाचा कर्ता करमता एकच आहे। आपण त्या शक्तीला आपल्या सोयीनुसार वेगवेगळी नावे देत असतो। कुणी त्याला अल्लाह म्हणतं, कुणी इशू तर कुणी ईश्वर। पण ती शक्ती अवलिया रूपानं मूर्त स्वरूपात आपल्या समोर अवतरते, तेव्हा हे सारे भेदाभेद गळून पडतात। चुकला, अखेर हा रस्ता चुकला। स्वामी, कोण रस्ता चुकला? कोणाबद्दल बोलताय तुम्ही? आहे एक जण, त्याच्या काखेला कळस आहे आणि हा गावाला वळसा घालतोय। ओम नमः शिवाय। ओम नमः शिवाय। आज असं का होतंय? डोळ्यासमोर सातत्याने शंकराची पिंड आणण्याचा प्रयत्न करतोय, पण एक अंधुक आकृती डोळ्यासमोर येते। कोणाची असेल ही आकृती? आजपर्यंत असं कधीच झालं नाही। जगाच्या पाठीवर कुठेही डोळे मिटले तरी शंकराच्या पिंडीचं दर्शन व्हायचं, शंकर भगवान दर्शन द्यायचं। पण बघ आज असं का होतं? काय झालं जोडप्पा? असं स्वतःशीच हसताय? कालचा प्रसंग आठवला त्याचं हसू येत। बाळप्पा, काल रस्त्यात मला एक मनुष्य भेटला होता। तसा चमत्कारिकच होता। तो म्हणत होता की भगवान शंकराने त्याला दृष्टांत दिलाय की अक्कलकोटामध्ये आम्ही सगुण स्वरूपात आहोत, तेव्हा आम्हाला भेटायला लवकर ये। मला विचारत होता या गावामध्ये कुणी सत्पुरुष राहतात का म्हणून। मी त्याला आपल्या स्वामींबद्दल सांगितलं। तसे 100 तरी प्रश्न त्याने मला विचारले असतील। तुमचे स्वामी असे दिसतात का, तसे दिसतात का? मी त्याला आपल्या स्वामींच्या रूपाचं वर्णन केलं। तशी म्हणाला नाही, तुमचे स्वामी म्हणजे माझे महादेव नाही, कारण तुमचे स्वामी माझ्या महादेवासारखे दिसत नाही। तेव्हा मला त्याचा इतरत्र कुठेतरी शोध घ्यायला हवा। हाच तो माणूस असेल ज्याबद्दल स्वामी काल माझ्याशी बोलत होते। अहो बाळप्पा, कसला विचार करताय? चला सांगतो। चला। नमस्कार। नमस्कार, मी बाळप्पा, स्वामींचा भक्त। मला असं कळलं की अक्कलकोटला तुम्ही शंकराच्या दर्शनासाठी आलाय? हो, पण अजून काही त्यांचं दर्शन झालेलं नाही। त्याचसाठी आलोय आम्ही। चला तुम्हाला महादेवाचं दर्शन घडवू। अहो पण कुठे? आमच्या स्वामींना भेटायला। त्यांना भेटल्यावर तुम्हाला महादेवाला भेटल्यासारखंच वाटलं नाही हो। अहो मी काल यांनाही तेच सांगितलं, तुमचे स्वामी म्हणजे माझे शंकर भगवान नाहीत। अहो दोघंही फार वेगळे आहे। वेगळे? ते कसे? अहो दोघांच्याही रूपात काहीही साम्य नाही। तरी मला असं वाटतं की तुम्ही एकदा आमच्या स्वामींना भेटावं। तुमची इच्छा नक्की पूर्ण होईल। अहो भगवंताची अनंत रूप आहे आणि रूपावरनं आणि पेहरावावरनं ओळखायला तो काही माणूस नाही हो। भगवंताला ओळखण्यासाठी मानवाची कसोटी लावून कसं चालेल? त्याची अनंत रूपे, तो कुठल्या रूपात कधी येऊन कसा भेटेल कळायचं देखील नाही। आमचे स्वामी
दत्तगुरूंचे अवतार आहेत. ब्रह्मा विष्णू महेश्वराचे अवतार आहेत. स्वामींना भेटल्यावर तुमचं मत नक्की बदलेल. चला माझ्याबरोबर. ठीक आहे, आता तुम्ही एवढा निर्वाळा देताय तर मी येतो तुमच्या बरोबर, पण माझी शंका मात्र पूर्णपणे फिटलेली नाही. हा, आणि मी तुमच्या स्वामींना नमस्कार वगैरे करेन या भ्रमात राहू नका, कारण हे शिर झुकतं ते फक्त शंभू महादेवासमोरच. काही काळजी करू नका. आमच्या स्वामींना नमस्कार नाही तर भक्त आणि भक्तांची भक्ती जास्त प्रिय, तेव्हा काळजी करू नका. चला चला. रामचंद्रा, तुझा महादेव तुला भेटला का? नाही स्वामी, मी अजूनही शोधतोय त्यांना. पण तुम्हाला कसं कळलं? आम्ही व्याघ्रचर्म परिधान केलेलं नाही, आमच्या डोक्यावर जटा नाहीत, म्हणजे आम्ही तुझे महादेव नक्कीच नाही असंच म्हणायचंय ना तुला? होय स्वामी. रामचंद्र, नीट निरखून पहा आमच्याकडे, आम्ही तुझ्या महादेवासारखे दिसतो की नाही? स्वामी, स्वामी मला क्षमा करा, मी तुम्हाला नाही ओळखू शकलो. महादेवाचं ते रौद्राभीषण रूप पाहून मी प्रचंड घाबरलो होतो. रामचंद्र, अरे तुला तुझ्या महादेवाचं दर्शन हवं होतं ना? हो, पण तो माझा भ्रम होता. तुम्ही माझा भ्रम तोडून टाकलात. मला महादेवाचं दर्शन दाखवून तुम्ही माझ्या आयुष्याचं सार्थक केलं. कलियुगातही मला भगवंत भेटले. रामचंद्र, आम्हीच ब्रह्मा विष्णू महेश आहोत. आमच्या बाह्य रूपावर जाऊ नकोस. शरीराच्या नव्हे, मनाच्या डोळ्यांनी भगवंताला शोधा, म्हणजे तो तुम्हाला नक्कीच सापडेल. आम्ही तुमच्या पाशीच आहोत, नव्हे तुमच्यातच आहोत. आम्हाला ओळखायला शिका, नाहीतर कस्तुरी मृगासारखी तुमची अवस्था होईल. कस्तुरीच्या सुगंधानं बेभान होऊन मृग ज्या कस्तुरीच्या शोधात रानोमाळ भटकतो, ती कस्तुरी त्याच्या पाशीच असते. भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.
पैसे पैसे चला पैसे काढा. स्वामींच्या दर्शनाला आलात ना, पैसे काढा. स्वामींचं दर्शन म्हणजे काय चणे फुटाणे वाटले तुम्हाला? हात पुढे गेला आणि दिले. पैसे काढा. अहो स्वामी दर्शनासाठी पैसेच घेत नाहीत आणि तुम्ही कसे मागताय? स्वामी पैसे मागणारच नाही, पण तुम्हाला अक्कल नको? देवळात दक्षिणा ठेवता की नाही? आणि हे पैसे मी स्वतःसाठी मागत नाहीये, स्वामी सेवेसाठी मागते. द्या. अहो माझ्याकडे खरंच पैसे नाहीये. पैसे नाहीत? नाही. मग दर्शनही नाही. चला बाहेर. अहो सुंदराबाई, हे काय चाललंय? भक्ताकडनं कसले पैसे उकळताय? बाळप्पा, मी स्वामींच्या दर्शनाचे पैसे घेतेय, तुम्ही मध्ये पडू नका. का नको मध्ये पडू? सुंदराबाई, हा गैरप्रकार ताबडतोब थांबवा. अहो हे लोकांना लुबाडणं झालं. अगं बाई, यात कसली लुबाडणूक झाली? मी स्वामी सेवेसाठी पैसे घेते, तुम्ही यात मध्ये पडू नका, समजलं? स्वामी सेवेसाठी पैसे नाहीत, भक्ती लागते आणि प्रत्येक भक्त आपल्या बरोबर ती घेऊन येतो. आणि पैसे उकळण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला हो? सुंदराबाई, तुमचे हे प्रकार मी खूप दिवस पाहतोय. स्वामींच्या देखील ध्यानी आलंय, पण ते काही बोलत नाहीत. त्याचा गैरफायदा घेऊ नका. हे बघा बाळप्पा, मी स्वामी सेवेसाठी पैसे घेते. स्वामींना काय हवं नको ते मला बघावं लागतं, त्याच्या खाण्यापिण्याचं मला बघावं लागतं, त्यासाठी पैसे लागतात, कळलं? आणि तुम्ही यात नाक खुपसू नका, माझं मला करू द्या. म्हणजे तुम्ही असं ऐकणार नाहीत तर मग हा प्रकार मला स्वामींच्या कानावर घालावाच लागेल. तेच समाचार घेतील तुमचा. काय रे बाप्पा, कुणाशी बांधतोयस? स्वामी, काय रे बाळप्पा, कुणाशी भांडत होतास? सुंदराबाई हो, तुमच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांकडनं पैसे उकळतात, त्याचबद्दल सांगत होतो मी. ऐकतच नाही. स्वामी, आता तुम्हीच जाब विचारा. अरे बाळप्पा, सुंदराबाईची कृत्य आमच्यापासून लपून राहतील असं वाटतं का तुला? नाही स्वामी, ते शक्य नाही. मग तरी सुद्धा आम्ही तिला बोलत नाही, याचा अर्थ त्याच्या मागे काहीतरी कारण आहे. ती कशी वागते हे ठाऊक असून सुद्धा आम्ही तिला आमच्या जवळ राहू दिलं, त्यामागे काही प्रयोजन आहे. तिला जसं वागायचं तसं वागू देत. योग्य वेळ आली की तिला तिच्या कर्माची फळं मिळतील. बरं, ते जाऊ देत. आता आम्हाला निघायचंय. स्वामी, आता कुठे? आमच्या एका भक्ताला आमच्याकडे यायचा मार्ग सुचवायचा आहे. आज वामनाचं गुरुचरित्राचं 108वं पारायण. हो ना, अगदी लहानपणापासून दत्त भक्ती म्हणजे श्वासच त्याचा. दत्त गुरूंची सेवा करणं, दत्त गुरूंची आळवणी करणं, त्यांची भजनं गात आलाय तो आतापर्यंत. मनी मानसी फक्त एकच इच्छा आहे त्याच्या, की दत्त गुरूंची भेट व्हावी. हो, कोणीतरी सांगितलं त्याला, गुरुचरित्राची 108 पारायण कर, तुला दत्तगुरु नक्की भेटतील. तेव्हापासून या दिवसाकडे त्याचे डोळे लागले आणि आज तो सुदीन उगवला. आई बाबा, आजचा दिवस फार भाग्याचा. आजच माझं गुरुचरित्राचं शेवटचं पारायण सफल संपूर्ण झालं, त्याचं उद्यापनही झालं. आता मला माझे दत्तगुरु भेटणार. आई, आजच मी त्यांच्या शोधार्थ बाहेर निघणार आहे. निघणार? अरे पण तुला दत्तगुरु कुठे भेटणार? त्यांचा काही निश्चित ठाव ठिकाणा आहे का? कुठे शोधणार तू त्यांना? अगं पण आई, त्यांचा ठाव ठिकाणा ज्ञात नसला तरी शोधला तर सापडेल ना. हे बघ वामना,
दत्तगुरूंना शोधायला जायची तुला काहीही गरज नाही. अरे त्यांनी तुझ्याकडनं एवढी पारायणं करून घेतली आहेत. तुझी साधना खूप मोठी आहे रे. तुझ्या या योग्यतेच्या बळावरच ते तुझी इच्छा नक्की पूर्ण करतील. अरे ते स्वतः तुला दर्शन द्यायला येतील. ओम भिक्षां देहि. भिक्षां देहि. साधू महाराज, आज अगदी शुभ दिवशी आलात तुम्ही. अहो, आजच माझं गुरुचरित्राचं 108वं पारायण आणि त्याचं उद्यापन पूर्ण झालं. कृपया आत यावं आणि उद्यापनाचं जेवून घ्यावं. आम्हास भोजनाचा आग्रह नको. आम्हाला शिदाच वाढा. असं म्हणताय? बर. आई, शिधा आणतेस? तुझं मनोवांछित पूर्ण होईल. अक्कलकोट? अति खाणं अंगावर आलंय. ए सुंदरे, काय स्वामी? काय 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 कामाला लाग जा तुझ्या. सोळ्या, इथे थांबायचं नाहीये. आत्ता कुठे जायचं? जीप चालवू नकोस, पाय चालव. आपल्याला नागणसूरला जायचंय. चालले. बाई, ओ बाई, हा? इथं वटवृक्ष कुठे आहे सांगताय का मला? मला श्री स्वामी समर्थांना भेटायचंय. सांगते की, तिथनं सरळ जा बघा. तुम्हाला मोठा वटवृक्ष तिथंच मिळेल बघा. धन्यवाद. बरं. दादा, अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज इथंच आलेत ना? कुठं भेटतील ते? अहो, कौसल्याचा राम कुठं भेटणार? तर कबीराचे शेले विणताना. विठ्ठल कुठं सापडणार? तर संत सखूचं दळण दळताना, नाहीतर मग जनाबाईचं धुणं धुताना, नाही का? तसे स्वामी कुठंतरी सापडतील. आपल्या भोळ्या भाबड्या भक्तांची दुःख दूर करत बसलेले असतील कुठंतरी. ते ठाऊक आहे, पण काही निश्चित ठिकाण समजलं असतं तर बरं झालं असतं. इथेच आलेत ना? हो, आले होते म्हणा. स्वामी एका जागी कुठचे थांबतायत? ते केव्हाच गेले. गेले? हा, अहो, त्यांच्या पुढच्या प्रवासाला, पुढच्या गावाला. म्हणजे स्वामी या नागणसूर गावातूनही निघून गेले? नाही, मलाही लगेच निघायला हवं. दादा, आपण जी मदत केली त्याबद्दल धन्यवाद. नाव काय म्हणालात आपलं? मी अवधूत. अवधूत दादा, धन्यवाद. येतो मी.
स्वामी मायेची पाखर राहो सदा निरंतर देव कष्टाचा निवेद भोळ्या भक्तीचा स्वीकार स्वामी मायेची पाखर राहो सदा निरंतर. माफ करा, नाही म्हणजे मी तुम्हाला असं मध्येच थांबवलं, पण फार गोड गळा आहे हो तुमचा. मग तुम्ही भी इथे बसा की, यांच्या ओव्या ऐकूनच जा. नाही थांबलो असतो, पण जरा घाईत आहे. असं कळलं की स्वामी समर्थ महाराज या गावात आलेत म्हणून. मला सांगाल का ते कुठं भेटतील? स्वामींना शोधताय? स्वामी कुठे भेटणार? स्वामी आपल्या लाडका भक्तांना त्यांच्या कामात मदत करत असतील, त्यांची दुःख कष्ट समजून घेत असतील. पण नक्की कुठं असतील स्वामी? पुढल्या गावी. पुढल्या गावी म्हणजे इथूनही? बरं, तुम्ही माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. आपलं नाव? नाव मी दिगंबर. बरं दिगंबर दादा, येतो मी. मायेची पाखर हो आजोबा आजोबा जाऊ थांबा 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 थांबा. अहो अहो कशाला काम करता एवढ्या उन्हाचं? बघा किती घाम आलाय तो अंगाला. हा जा, हा नांगर आधी मला द्या. पाहू सोडा सोडा, जा तिकडे जाऊन त्या झाडाखाली आराम करा, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. जा. हो दादा, मला असं कळलंय की अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज या गावात आलेत. मला सांगाल का कुठं भेटतील मला स्वामी? अहो स्वामी कुठे असणार? असंच कुठल्या तरी भक्ताच्या आयुष्याचा भार आपल्या खांद्यावर घेऊन त्यांना दिलासा देत असतील कुठेतरी. तुम्हाला माहितीये नक्की ते कुठे आहेत? स्वामींना भेटायचंय? हो. मग भेटा की. ते बघा त्या बाजूच्या शेतात उभे आहेत. बाजूच्या शेतात? माझे दादा दादा धन्यवाद दादा. दादा तुमचं नाव काय? माझं नाव? हो. माझं नाव दत्तात्रय. धन्यवाद दादा धन्यवाद. स्वामी, माझे स्वामी इथंच आहेत. स्वामी स्वामी. शिवहर शंकर नमामि शंकर शिव शंकर स्वामी स्वामी हे गिरिजा स्वामी भवानी स्वामी शंकर शिव शंकर शंभो शंभो स्वामी माझे स्वामी. वामन पुरे पुरे उठ उठ आता. कळलं कळलं. अरे आम्हीच तुला भेटायला बोलावलं. स्वामी स्वामी. आणि काय रे, आम्हाला भेटायला किती आटापिटा केलास? स्वामी स्वामी तुम्ही आत्ता भेटताय मला. अहो आपल्या दर्शनासाठी किती वणवण करायला लावलीत मला, किती दमछाक झाली. पायांना भिंगरी लावून फिरतोय आपला. प्राण अगदी कंठाशी आले स्वामी. आणि तुम्ही मात्र सतत हुलकावणी देत राहिलात स्वामी. स्वामी दर्शन द्यायला एवढा वेळ का लावलात स्वामी? का माझा अंत पाहिलात स्वामी? अरे वामना, आम्ही तुला दर्शन दिलं, एकदाच नव्हे अनेकदा. मला दर्शन दिलं होतं? कधी? तुझ्या डोक्याला जरा ताण दे. आम्हाला भेटण्यासाठी तू आमचा ठिकाणा कोणाकोणाला विचारलास आठव? तुम्हाला भेटण्याआधी हा नागणसूर गावात एक माणूस कुष्ठरोग्यांची सेवा करत होता. त्याला विचारलं. नाव काय त्याचं? त्याचं नाव मी अवधूत. हा अवधूत. नंतर आणखीन एका माणसाला भेटला. तो काही बायकांसोबत जात्यावर पीठ दळत होता. त्याचं नाव? नाव
मी दिगंबर. हा, दिगंबर. आणि मग शेवटी आणखी एका माणसाला भेटलो. तो शेतात नांगरणी करत होता. त्याचं नाव दत्तात्रय. दत्तात्रय. अरे मग आम्ही कोण आहोत? आम्हीच अवधूत, आम्हीच दिगंबर, आम्हीच दत्तात्रय. जरा नीट बघ आमच्याकडे. स्वामी, स्वामी मी आज धन्य झालो स्वामी. स्वामी तुम्ही मला कधीच दर्शन दिलं होतं, पण मीच अभागा नाही ओळखू शकलो स्वामी. तुम्हाला नाही ओळखू शकलो स्वामी. तुम्हाला नाही ओळखू शकलो. इथे चूक होते स्वामी. अरे आम्हाला भेटण्यासाठी एवढा आटापिटा कशाला रे? अरे गोर गरिबांची सेवा करा, दीन दुबळ्यांचे अश्रू पुसा, अडल्या नडल्याला मदत करा. आम्हाला भेटणं सोपं आहे. अशा प्रत्येक गरजू माणसामध्ये आम्ही तुम्हाला भेटू. काही समजतंय का? शिरतंय का डळक्यात? स्वामी. वामना, आम्ही तुला एक मंत्र देतो. त्याचा नित्य नेमाने जप कर. होय स्वामी. शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगं लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं वन्दे विष्णु भवभयहरं सर्वलोकैकनाथं. हा विष्णूचा मंत्र आहे. विष्णू म्हणजे जगन्नियंता, या विश्वाची उत्पत्ती आणि लय याचा समतोल साधणारा, जगाला दशा व दिशा देणारा देव आहे. पण होतं काय, लोक त्याच्या पत्नीची लक्ष्मीची पूजा करतात. लक्ष्मीची पूजा फळते, पण ही अजाण लोक हे विसरतात की अरे तुम्ही त्या नारायणालाच जर आवाहन केलं तर लक्ष्मीही येणारच. काय कळतंय का काही? स्वामी, 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 माझे स्वामी, स्वामी, माझे स्वामी. गाणगापुराचा गुरुचरित्राचा एक सप्ताह कर. जशी आपली आज्ञा. येऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी बोलवलं? काही सांगायचंय. प्रसादाचं आणि जेवणाची व्यवस्था सुंदरा बघते. मौल्यवान वस्तूंची जबाबदारी बाळप्पावर आहे. चोळ्या राहिलास तू.
तुझ्यावर जबाबदारी सोपवायची आहे. आज्ञा करावी स्वामी. इथे येणाऱ्या रोख रकमेची जबाबदारी तू सांभाळायची. स्वामी काय सांभाळशील ना? बघा कामात कुचराई चालणार नाही. आता सगळ्यांच्या कामाचं वाटप झालेलं आहे. कुणीही कुणाच्याही कामात ढवळाढवळ करायची नाही. समजलं? चला निघा. रोख रकमेची जबाबदारी टाकले चोळप्पावर. चांगलंय. मी तर म्हणते उत्तमच आहे. या चोळप्पाला गुंडाळणं काही अवघड नाही. तो हुआ ऐसे. मोहम्मद साहब से एक आदमी ने पूछा कि नेक इंसान किसे कहते हैं, तो परवरदिगार ने क्या जवाब दिया पता है तुम्हें? उन्होंने कहा की आपल्या हातून चांगलं काम झाल्यानंतर ज्या माणसाला खुशी होते किंवा एखादं वाईट काम झाल्यानंतर ज्याला परेशानी होते, वही नेक आदमी. आपका तो जवाब नहीं. क्या पते की बात की है आपने? हमने नहीं, वो तो खुदा ने कही है. मी तर तुम्हाला सांगितलं ना स्वामी म्हणजे. हाँ? क्या कर रहे हो तुम लोग, क्या कर रहे हो? एक ब्राह्मण के बहकावे में आके तुम अल्लाह का नाम लेने के बजाय स्वामी स्वामी कहते जा रहे हो. अहमद मियां, अभी स्वामी स्वामी ही बोलोगे? हाँ बिल्कुल सच. एकदा स्वामींना भेटलात की बस आप उसी रंग में रंग जाओगे. क्या बेतुकी बातें कर रहे हो? हाँ? ये बेतुकी बातें नहीं है अहमद मियां, ये सच बात है. स्वामी जी से मिलके हमें ऐसा लगा कि हम अल्लाह से मिले. स्वामी जी अब हमारे अल्लाह है. बकवास बातें बंद करो. वो तो एक पाखंडी है, पाखंडी. अहमद मियां, स्वामी पाखंडी नहीं है. स्वामी तो ब्रह्मांड के स्वामी है, ईश्वर है. मैं खुद उनसे मिल चुका हूं और ये लोग बिल्कुल सच कह रहे हैं. स्वामी अल्लाह का ही रूप है. डोकी फिरली तुमच्या सगळ्यांची डोकी फिरली आहेत. अरे तुम्हारा स्वामी अल्लाह हो ही नहीं सकता. बेवकूफ बनवले तुम्हाला त्याने. अरे मैंने तो ऐसे साधु देखे हैं जो भगवान का नाम लेकर लोगों को लूटते हैं. अहमद मियां, कृपा करून माझ्या स्वामींबद्दल असं काही बोलू नका. अहो स्वामींची थोरवी शब्दात सांगता येणार नाही. फक्त एवढंच सांगेन, माझे स्वामी दत्त स्वरूपी आहेत, त्रिकाल ज्ञानी आहेत. काल ज्ञानिया, देखता हूं तुम्हारे स्वामी का ज्ञान मेरे सामने कितना टिकता है. उद्या से तो तुमच्याकडे आणि स्वामींची परीक्षा घेतो आणि पर्दाफाश करतो त्यांचा मी. कोण काय करेल सगळं काही स्वामीच जाणतात. कोणाचं काय होईल ते स्वामीच पाहतील. स्वामींचीच इच्छा. बघू तुझं शेपूट सरळ करून या. स्वामी अरे काय करताय? कुत्र्याचं शेपूट वाकडे ते सरळ करतोय. कसं शक्य आहे स्वामी? जगात अशी ही एकच गोष्ट आहे जी कधीही सरळ होऊ शकत नाही. कुत्र्याचं शेपूट आहे, वाकडं ते वाकडच. डोळ्या चुकतोयस तू. अरे जगात आणखी एक गोष्ट आहे जी सरळ कधीही सरळ होऊ शकत नाही. कोणती? माणसाचा स्वभाव. काही काही माणसांचा स्वभाव इतका वाकडा असतो की तुम्ही काहीही करा, कितीही समजावा,
वाकडा तो वाकडाच राहतो, सरळ होत नाही. हो काय करताय? काही नाही, स्वामींच्या पाया पडतोय. पाया पडताय की झोपमोड करताय स्वामींची? दिसत नाही स्वामी झोपलेत ते? उद्या या, उद्या या. बरं, मी उद्या येतो. हा. ऐका 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 ऐका, हे हातात काय आहे तुमच्या? स्वामींच्या चरणी वाहण्यासाठी दक्षिणा आणली होती. असं? मग दक्षिणा ठेवा आणि दर्शन उद्या घ्या, म्हणजे तुमच्याही मनाला समाधान. हो हो, चालेल. बर. अबे काय बोललो ते ऐकलंस ना? झोपेतही आम्ही जागे असतो. आमच्याशी खोटं बोलतेस? चल काढून दे ती थैली. ती 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 बघ, कमरेला खोचलीयेस. सिंधू स्वामी समर्थ महाराज. सोळ्या, काल सदाशिव नावाचा आमचा एक भक्त आला होता. त्यांनी भेट म्हणून आम्हाला पैशाची थैली दिली. कुठे आहेत ते पैसे? ताबडतोब दे. स्वामी, कुठला भक्त? अहो, मला काहीच ठाऊक नाही. सोळ्या, लक्षात ठेव, आम्ही जरी झोपलेलो असलो तरी सुद्धा सदैव जागे असतो. ताबडतोब ते पैसे आम्हाला दे. स्वामी, त्या पैशाबद्दल मला खरंच काही ठाऊक नाही. आपण झोपल्यानंतर मी घरी जेवायला गेलो होतो. हा, तेव्हा ही सुंदराबाई इथे होती, म्हणजे तुमचे पाय चेपत होती. ऐका का सुंदरी, कुठे आहेत ते पैसे? थैली मला नाही ठाऊक बाई. अबे काय बोललो ते ऐकलंस ना? झोपेतही आम्ही जागे असतो. आमच्याशी खोटं बोलतेस? चल काढून दे ती थैली. ती 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 बघ, कमरेला खोचलीयेस. काढून ठेवायचे पैसे.